नमस्कार मंडळी, कुक्कू बेक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मी माझ्या मोठ्या केकच्या ऑर्डरचं मॅनेजमेंट कसं करते किंवा बेस बेकिंग कसं करते, डिझायनिंग कसं करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक मोठा केक बघणार आहोत, जो आहे 4 kgमध्ये आणि 4 लेयर्समध्ये आपल्याला बनवायचा आहे. केकचा फ्लेवर पायनॅपल होता आणि कस्टमरनेच ही डिझाईन दिलेली होती, त्यामुळे डिझायनिंगसाठी मला जास्त काही कष्ट घ्यावे लागले नाही. तर टोटल 4 kgमध्ये हा केक होता आणि 4 लेअरमध्ये बनवायचा होता. त्यासाठी मी केक टीनचे यूज केले होते. त्याची साईज होती 10 इंच, 8 इंच, 6 इंच आणि 4 इंच. केकमध्ये एकही कलर नव्हता, पूर्ण प्लेन व्हाईट केक होता आणि त्यावर रोजेट्स डिझाईन होती. थोडंफार क्रॉस लाईन इफेक्ट किंवा कोम मारलेला होता आणि गोल्डन बॉल्सने डेकोरेशन करायचं होतं. तर सगळ्यात आधी मी केकचे बेस बेक करून घेतले होते आणि केक क्रम कोट करून सेट करून घेतलं होतं. आता आपण आयसिंग करायला सुरुवात करूयात. इथं व्हाईट क्रीमनेच मी आयसिंग करणार आहे. आम्हाला आमचे फॉलोअर्स नेहमी काही ना काही क्वेश्चन विचारत असतात. आमचं DMमध्ये म्हणा किंवा प्रत्येक रील्सच्या खाली काही ना काही क्वेश्चन्स असतात. त्यांच्या काही अडचणी असतात. केक बनवताना त्यांना काही अडचणी येतात, ते सुद्धा क्वेश्चन ते आम्हाला विचारतात. यूट्यूबच्या व्हिडिओजच्या खालीसुद्धा खूप सारे कमेंट आलेले असतात. पण सगळ्याच क्वेश्चनचे आन्सर देणं पॉसिबल होत नाही. त्यासाठी आम्ही एक पर्याय काढलेला आहे. तर आत्ताच आपल्या इंस्टाग्राम पेजवर जी रिसेंट रील आहे फ्रोझन प्रिन्सेस थीम केकची, त्याच्या कमेंटमध्ये तुम्हाला जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, ते सगळ्या तुम्हाला विचारायचे आहेत आणि आपण एका व्हिडिओमध्ये ते सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहोत. तर त्या व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही ह्या यूट्यूबच्या व्हिडिओजच्या कमेंटमध्ये सुद्धा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारू शकता. आपण सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहोत. जर तुम्ही अजूनही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इंस्टाग्रामवर सुद्धा खूप छान छान केकचे डिझाईन्स आपण पोस्ट करत असतो. चला, तर मी तुम्हाला ह्या केकचं बेस डिस्ट्रीब्युशन कसं केलं आहे ते मी सांगते. तर बॉटम लेअर होता 10 इंचच्या टीनमध्ये, ज्यामध्ये मी 2 kgचा केक बेक केला होता. त्यानंतर सेकंड लेअर होता 8 इंचच्या केक टीनमध्ये, ज्यामध्ये मी 1 किलोचा बेस बेक केला होता. थर्ड लेअर होता 6 इंचच्या टीनमध्ये, जो होता 750 ग्रॅमचा बेस, म्हणजे पाऊण किलोचा बेस बेक केला होता. आणि टॉप लेअर होता 4 इंचच्या टीनमध्ये किंवा 5 इंचमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, जो होता 250 ग्रॅमचा. माझ्याकडे 4 इंचचा टीन नव्हता, त्यामुळे मी 5 इंचच्या टीनमध्ये केक बेस बेक करून त्याला थोडंसं साईडने कट केलं होतं आणि मग आयसिंग केली होती. तर सगळ्यात आधी मी केकला क्रॉस लाईन डिझाईन देऊन त्यावर गोल्डन बॉल्स अप्लाय केले. 2 लेअरवर ही डिझाईन होती. त्यानंतर 3ही केक स्टॅक करून घेतले आणि कस्टमरनेच त्यावरचे जे रोजेस होते लावायचे ते कलर सिलेक्ट केलेले होते, त्यामुळे मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाही डिझायनिंगमध्ये. तर इथं मी हे आर्टिफिशियल रोजेस लावते आहे केकवर, ज्याला सेंटेड रोजेस असं सुद्धा म्हणतात. आणि रेफरन्स पिक्चरप्रमाणे मी हे रोजेस केकवर अरेंज करून घेतले आणि मग लावले. केकसाठी जो मी खालचा बेस बोर्ड वापरला आहे तो मी प्लायवूडमध्येच कट करून घेतला होता, जेणेकरून त्याला केकचं वेट कॅरी होईल. तर इथं आपला केक पूर्ण झालेला आहे. लास्टला मी थोडंसं सिल्वर पावडर स्प्रे त्यावर स्प्रे केला होता आणि स्टॅकिंगच्या वेळेस मी आतमध्ये स्ट्रॉ टाकलेल्या होत्या. तुम्ही पिलरसुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे पिलर्स अवेलेबल नव्हते, त्यामुळे मी स्ट्रॉ टाकले आणि वरती एक टॉपर लावून दिलं होतं. आता ह्या केकचे चार्जेस मी कसे घेतले, तर यामध्ये जास्त काही डेकोरेशन नव्हतं आणि फक्त सेंटेड रोजेस होते, पण ते सुद्धा खूप महाग मिळतात, त्यामुळे त्याचीच कॉस्ट मी ॲड केली होती. आणि खालचा जो बेस बोर्ड आहे त्याची कॉस्ट मी ॲड केली होती आपल्या केकच्या कॉस्टिंगमध्ये. तर टोटल मी यासाठी घेतले होते 4000 रुपये. तर हा केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा नक्की विचारा. हा होता आपल्या केकचा फायनल लुक. मला तर हा केक खूप आवडला होता आणि माझ्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन खूप आवडली होती. तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरला नक्की सजेस्ट करा. तर हा केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.